राम कृष्ण हरे हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने
से पावन अरे अरे ज्ञाना झाला से पावन अरे अरे ज्ञाना झाला से पावन अरे अरे ज्ञाना झाला से पावन हे तुझ ध्यान करो आले तुझे ध्यान कळो आले तुझे तुझ ध्यान कळो आले अरे अरे ज्ञाना झाला से पावन अरे अरे ज्ञाना झाला से पावन अरे अरे ज्ञाना झाला से पावन तुझे तुझ ध्यान कळो आले तुझे तुझ ध्यान कळो आले तुझा तुझी भाव तुझा तुझी देव तुझा तुझी भाव विठ्ठला संदेह अन्य तत्वे विठ्ठला संदेह अन्य तत्वे विठ्ठला संदेह अन्य तत्वे मुरडोनिया मन उपजला से चित्ते दुनिया मन उपजला चित्ते मुरडोनिया मन उपजला से चित्ते मुरडुनिया मन उपजला चित्ते कोठे तुझ दिसे न दिसे रया कोठे तुझे न दिसे रया कोठे तुझे न दिसे रया तुझा तुझी भाव तुझा तुझी देव तुझा तुझी भाव तुझा तुझी देव तुझा तुझी भाव तुझा तुझी देव तुझा तुझी भाव विठ्ठला संदेह अन्य तत्वे विठ्ठला संदेह अन्य तत्वे विठ्ठला संदेह अन्य तत्वे दीपकी दीपक मावळल्या ज्योती दीपकी दीपक मावळल्या ज्योती दीपकी दीपक मावळल्या ज्योती दीपकी दीपक मावळल्या ज्योती घरभरी वाती शून्य झाल्या घरभरी वाती शून्य झाल्या घरोघरी वाती शून्य झाल्या तुझा तुझी देव तुझा तुझी भाव तुझा तुझी भाव तुझा तुझी देव तुझा तुझा तुझी भाव तुझी भाव विठ्ठला संदेह अन्य तत्वे विठ्ठला संदेह अन्य तत्वे विठ्ठला संदेह अन्य तत्वे तिची निवृत्ती आपणा सकट वृत्तीची निवृत्ती आपणा सकट तिची निवृत्ती आपणा सकट वृत्तीची निवृत्ती आपणा सकट हेची वैकुंठ चतुर्भुज अवघेची वैकुंठ चतुर्भुज अवघेची वैकुंठ चतुर्भुज धातूची देव धातूची भाव धातूची देव धातूची भाव तुझी देव तुझी भाव धातूची देव धातूची भाव विठ्ठला
अगदी थोडासा ठेवा. हरी हरे हरे ज्ञाना हरे हरे ज्ञाना झाला से पावन हरे हरे ज्ञाना झाला से पावन हरे हरे दाना हरे हरे ज्ञाना हरे हरे ज्ञाना झाला से पावन हरे हरे ज्ञाना तुझे तुझ ध्यान कळो आले तुझे तुझ ध्यान तुझे तुझ ध्यान तुझे तुझ ध्यान तुझे तुझ ध्यान कळो आले तुझा तुझी देव देवा तुझा तुझी देवा तुझा तुझी भाव तुझा तुझी देवा तुझा तुझी देवा तुझ ज्ञान कळो हरे तुझ ज्ञान
विठला संदेहा विठला संदेहा विठला संदेहा विठला संदेहा विठला संदेहा विठ्ठला संदेह विठ्ठला
तुझा तूच देव आ तुझा तूची देव देवा तुझा तूच भाव आ तुझा तूच देवा तुझा तूच देवा आ विठ्ठल बोला म्हणा म्हणा सर्वजण म्हणा विठ्ठला 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 ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सद्गुरु निगमान बाबा की जय वसंतनाथ भगवान की जय धरा 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 अरे पुढं सरकून बसा या पुढे सरकू नका, पुढे येऊन बसा. पुढं जागा आहे भरपूर सरका पुढं, या सरका इकडं, इथे एक कीर्तन करा. पुढच्या पुढे सारखा जे नंतर येणार आहेत त्यांना जागा भेटेल परमार्थामध्ये पाय पुढते पावन अरे अरे ज्ञाना झालासे पावन तुझे तुझ ध्यान कळो आले तुझा तुझी देव तुझा तुझी भाव फिटला संदेह अन्यतत्वी मुरडोनिया मन उपजलासे चित्ती कोठे तुझ रीते न दिसे रया तुझा तुझी देव तुझा तुझी भाव फिटला संदेह अन्यतत्वी
दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभरी वाती शून्य झाल्या. वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, अवघेची वैकुंठ चतुर्भुज. तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, फिटला संदेह अन्यतत्वी. निवृत्ती परम अनुभव नेमा, निवृत्ती परम अनुभव नेमा. शांती पूर्ण क्षमा ज्ञानदेव, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, फिटला संदेह अन्यतत्वे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. करू प्रथम दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथिता त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. कृपादाने कथिता. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, येथे नमस्कारोनी आता. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग कैवल्य महातेजोनिधी श्रीमंत श्री ज्ञानोबाराय यांचा असून कैवल्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञानोबाराय आणि वैराग्याचे महामेरू श्रीमंत निवृत्तीनाथ या दोघांच्या संवादामधला हा अभंग आहे. यथामथी यथाकाल या अभंगावरती चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त सांगतो आणि अभंगाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल दरवर्षीप्रमाणे ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आणि हा समाधी सोहळा 729 आहे आणि त्या निमित्तानं तुम्ही सर्वजण मायबापांचं दर्शन, मलाही लाभलं गुरुची आज्ञा, त्यावरून या ठिकाणी सेवेचा अनुभव येतोय, सेवा करतोय. नाही तर अन्यथा मी काय महाराज नाही, मी काय कोणी कीर्तनकार नाही. गुरुप्रसादा वाचून गुरुप्रसादातून जे आपल्याला प्राप्त झालंय त्याच्यामुळे मग या ठिकाणी मी एक साधारण वारकरी आहे, त्यामुळे ही सेवा आहे. खरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी निगमानंद बाबा त्यांचा हा गड आणि त्या तिथून इथपर्यंत तुम्ही चालत येता आणि नेमकं आज अशी की आज नेमका एक मुक्काम जास्त झाला. काल दिंडी येत असते ना आपली, आता आज 10 नेमकं चालत येऊन पुन्हा इथं आलं की कीर्तनाला प्रारंभ. चालत आल्यानंतर थोडासा थकवा येतो, तरीसुद्धा तुम्ही जेवढे बसलात तुमच्या चेहऱ्यावर काही थकवा दिसत नाही, म्हणजे तुम्ही खरंच ज्ञानोबरायांच्या सोहळ्याकरता आलेला आहात. विठ्ठल निगमानंद बाबाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. त्यानंतर गुरु जनार्दन बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आमचे गुरु स्वामीजी यांच्याही चरणी नतमस्तक प्रणिपात दंडवत करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल मगाशी सांगितल्याप्रमाणे हा अभंग माऊली ज्ञानोबाराय आणि श्रीमंत निवृत्तीनाथ ह्या दोघांच्या संवादामधला अभंग आहे. अभंग जरी मोठा वाटत असला, अभंग जरी अवघड वाटत असला, तरी सुद्धा अभंगाचा अर्थ खूप छान आहे.
ज्ञानोबरायाची अभंग सहसा पाहायला गेलं ज्ञानोबरायाची जी अभंग संहिता आहे ती थोडीशी अवघड आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग अन्यथा इतर संतांची सर्वांची अभंग जर पाहायला गेलो आपण तर सगळ्यांची अभंग ही सोपी आहेत, समजायला सुलभ आहेत, त्याची संगती लावायलाही सोपी जाती. पण ज्ञानोबरायाची अभंग थोडीशी अवघड आहेत. नुसती अवघड नाही तर या अभंगाला चाली लावणं सुद्धा थोडंसं अवघड जातं. पण ज्ञानोबरायाच्या अभंगाला जर खऱ्या चाली जर ऐकायच्या झाल्या तर आजरेकर फडावरती आपण जावं. त्या ठिकाणी मात्र त्या अभंगाला चाली छान लावल्या जातात. विठ्ठल आता या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय आणि श्रीमंत निवृत्तीनाथ या दोघांच्या संवादाचा हा अभंग आहे. म्हणजे संवाद म्हणजे काय, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जो बोलण्याचा जो आपला संबंध चालतो, बोलण्याची जी क्रिया घडते या क्रियेला संवाद असं म्हणतात. म्हणजे हे दोघं जण बोलतायत, कोण, ज्ञानोबाराय आणि निवृत्तीनाथ, ह्या दोघांच्या बोलण्यातला. मग हा संवाद कधी झाला हे सांगतो, पण त्याच्या आधी नेमकं संवाद करणं म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये संवाद हा अपेक्षित आहे का, गरज आहे का संवादाची, तर त्याचं उत्तर असे की आपल्या जीवनामध्ये संवाद हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जर आपण संवाद नाही साधला तर पुढे येणाऱ्या अनेक संकटांना सुद्धा समोर जावं लागतं, संकटांना समोर जावं लागतं, काही काही आघातही सहन करावे लागतात आणि त्यानंतर आपल्याला समजतं की अहो त्यावेळेला मी असं बोललो असतो तर बरं झालं असतं, मग आपल्याला नंतर सुचतं. पण ह्या घटना केवळ संवादाच्या अभावामुळे निर्माण होतात, केवळ आपल्या संवादाच्या अभावामुळे. म्हणून हा संवाद आपल्या जीवनामध्ये अपेक्षित आहे, आपण बोललं गेलं पाहिजे. तसं पाहायला जर गेलं तर एक व्यक्ती आहे, या भूतलावरती अशी एक जोडी असते, त्या जोडीमध्ये दोन व्यक्ती आहेत आणि त्या दोन जोडीमध्ये भांडण झालं. भांडण झाल्यानंतर आता जी एक व्यक्ती आहे ती व्यक्ती रुसून बसते आणि आता रुसून बसल्यानंतर एखादा प्रश्न सहज सुटणारा असतो पण तो सुटत नाही. का सुटत नाही, बोलण्याचा अभाव. न बोलण्यामुळे ती गोष्ट वाढत जाते आणि परिणामाला समोर उभं राहावं लागतं. हा संवादाचा परिणाम आहे. म्हणून संवाद हा केला पाहिजे, म्हणून संवाद हा अत्यंत आवश्यक आहे. जर संवाद नाहीच केला आपण तर काय होऊ शकतं, कारण या जगामध्ये ज्ञानोबाराय सांगतात की संवाद जर हा करायचा जर झाला तर या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असा संवाद आहे, तो आहे म्हणजे श्रीमद भगवद्गीता. जर अर्जुनाने आपल्या मनामधली शंका जर प्रश्न पद्धतीने भगवान कृष्णांना जर विचारली नसती, भगवान कृष्णांची संवाद जर साधला नसता तर भगवद्गीतेचा जन्म झाला नसता. म्हणून जगातला सर्वश्रेष्ठ संवाद जर कोणता आहे तर तो आहे श्रीमद भगवद्गीता. हा जगातला सर्वश्रेष्ठ संवाद. ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या मंगलाचरणामध्ये या संवादाविषयी सांगितलं की नेमकं संवाद म्हणजे काय. तरी संवादो तोची दशनू जो शुभ समता शुभ्रवर्णू देवोन्मेष सूक्ष्मेक्षणो विघ्नराजू. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी म्हटलंय की संवाद हा कसा असावा, तर समानतेचा असावा, समान पातळीचा असावा, समता असावी त्याच्यामध्ये. कीर्तन करणं हे समता आहे. कीर्तन हा उपदेश नाही, कीर्तन करणं म्हणजे उपदेश नाही, कारण कीर्तनामध्ये श्रोता आणि वक्ता हे दोनच व्यक्ती आहेत. मग श्रोते अनेकही असतील पण एक श्रोता आणि एक वक्ता हे दोघ जण आहेत. ह्या दोघांमध्ये जो संवाद होतो त्या संवादाला कीर्तन म्हणतात. कीर्तन हे उपदेश नाही. मग उपदेश काय आहे, तर उपदेश हे प्रवचन आहे. कारण प्रवचनाचं अधिष्ठान हे बसलेल्या नंतर त्याचं अधिष्ठान हे उच्च स्थानावर जातं, म्हणून त्या ठिकाणी प्रवचन हा उपदेश आहे, पण संवाद हे कीर्तन आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचा अलिखित दंड असा आहे की कीर्तन हे स्टेजवर नसावं, कीर्तन हे श्रोताच्या समान पातळीवर असावं, समान असावा श्रोता आणि वक्ता.
म्हणून संवाद हा साधला गेला पाहिजे. म्हणून निवृत्तीनाथांनी ज्या वेळेला ज्ञानोबारायांना उपदेश केला आणि ज्ञानोबारायांना उपदेश केल्यानंतर ज्ञानोबारायांना ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या उपदेशाच्या अनुगुण ज्ञानोबारायांना ज्ञान प्राप्त झाले आणि त्याच्यानंतर हा ज्ञानोत्तर संवाद आहे. विठ्ठल खरं पाहायला गेलं निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना उपदेश केला आणि मग ज्ञानोबारायांना ज्ञान प्राप्त झालं हे म्हणणं चुकीचं आहे की नाही? तुम्हाला योग्य वाटतं का? हे की नाही? त्याचं कारण असं उपजत ज्ञानी हे वर्म ज्ञान झालं हे असं म्हणणं हे आपलं चुकीचं आहे. परंतु चरित्र दृष्टिकोनातून आपण बोलतोय, आपण त्याचा विचार करतो. वस्तुस्थिती तशी नाही, कारण ज्ञानोबरा हे उपजतच ज्ञानी आहे. त्यामुळे फक्त चरित्र दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करतो. पण निवृत्तीनाथांनी उपदेश केल्यानंतर ज्ञानोबरायांना ते ज्ञान प्राप्त झालं आणि ते प्राप्त झाल्यानंतर मग हे निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर निवृत्तीनाथ म्हणतात की अरे ज्ञाना, ह्या जगामध्ये जे श्रेष्ठ ब्रह्मतेज आहे त्या ब्रह्मतेजाने तू कसा झालायस हे सांगतायत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. अरे अरे ज्ञाना झालासी पावना, अरे अरे ज्ञाना झालासी पावना, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, झालासी पावन. तुझे तुझं ध्यान कळो आले, तुझे तुझं ध्यान कळो आले, तुझे तुझं ध्यान कळो आले, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव. तुझी देव, तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव.
उपदेश केल्यानंतर ज्ञानोबरायांना ज्ञान प्राप्त झालं आणि त्यानंतर ज्ञानोबरायांना ती अनुभूती यायला लागली. हे निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं आणि ती अनुभूती यायला हे लक्षात आल्यानंतर मग निवृत्तीनाथ म्हणतात, अरे अरे ज्ञाना झालासी पावन. तू पावन झालेला आहेस का? तुझं ध्यान कळू आले. तुला तुझं ध्यान कसं करायचंय हे तुला समजलेलं आहे आणि तू पावन आणि पवित्र झालायस. पण त्या अगोदर ज्ञानोबरायांनी एक शब्द, निवृत्तीनाथाने शब्द वापरला, अरे अरे ज्ञाना. अरे अरे हे एक संबोधन आहे. आता या ठिकाणी सगळी ही व्याकरणाची तज्ज्ञ मंडळी आहे. या ठिकाणी कीर्तन करणं म्हणजे परीक्षा नसताना परीक्षा आहे. विठ्ठल पण हरकत नाही, सोन्याला कस दिल्याशिवाय सोन्याची बी ते काय म्हणतात कॅरेट वाढत नाही. असो जशी गुरुजी बुद्धी देतील तसं. पण या ठिकाणी अरे अरे हे जे अक्षर आलेलं आहे हे अरे अरे म्हणजे काय? तर अरे अरे हे एक संबोधन आहे. हे संबोधन अनेक प्रकाराने वापरलं जातं शास्त्रामध्ये. एखादी दुःखद घटना घडली असेल आणि त्या दुःखद घटनेचं एक द्योतक म्हणून हे संबोधन वापरलं जातं. अरे अरे हा शब्द वापरला जातो. हे की नाही, मनाला वेदना झाल्या आपण म्हणतो अरे अरे वाईट झालं. हे एक असं संबोधन आहे. नुसतं दुःखाचंच म्हणून नाही, प्रेमपूर्वक अगदी कनवाळू अंतःकरणाने सुद्धा हे संबोधन वापरलं जातं आणि त्याच अनुषंगाने निवृत्तीनाथ बोलतायत. पण या ठिकाणी निवृत्तीनाथ अगदी अंतःकरणातून कुरवाळून बोलण्याचा प्रयत्न करतायत, अंतःकरणाला जाग करण्याकरता. कारण अंतःकरणाला कुरवाळणं म्हणजे काही साधन आहे, त्याच्यासाठी हे द्योतक वापरलंय. अरे अरे ज्ञाना झालासी पावन. तू कसा झालायस ज्ञाना? तर तू पावन झालायस. पावन या शब्दाचा अर्थ पवित्र होतो, हे तुम्हाला माहिती आहे. पावन म्हणजे पवित्र. मग या जगामध्ये पवित्र असा कोण आहे? तर पवित्र या जगामध्ये फक्त दोनच गोष्टी आहेत. आपण पवित्र आहे की नाही तो भाग वेगळा, पण जगामध्ये दोनच गोष्टी पवित्र आहेत आणि त्याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती आहे पवित्र सोवळी, तिची एक भूमंडळी. ह्या भूमंडळावरती एक पवित्र असा कोण आहे? तर ते सांगतायत, ज्यांचा आवडता देवा अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. ज्यांचा आवडता देवा अखंडित प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव कोणाचा? अखंडित प्रेम भाव. ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रीती आहे, भगवंताविषयी प्रेम आहे, जिव्हाळा आहे, त्यांचा आवडता. मग देव आपल्याला आवडत नाही का? देव आपल्याला आवडत नाही असंही नाही. आपल्यालाही देव आवडतो, पण कुठपर्यंत आवडतो देव आपल्याला? एखादा देव आपल्या नवसाला जोपर्यंत पावत नाही तोपर्यंत. चुकून जर एखादा देव आपल्या नवसाला पावला नाही तर आपण त्या देवाला नदीत बुडवल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला.
देव आवडतो, पण तिथपर्यंत. पर मग कोणाला, मग असा कोण पवित्र आहे ज्याच्या नवसाला देव पावो अथवा न पावो, ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रीती आहे, भक्ती आहे, तो पवित्र आहे या जगामध्ये. अजून दुसरं काय पवित्र आहे? भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, नहि ज्ञानेन सदृशम पवित्र इह विद्यते. या जगामध्ये पवित्र असं एक ज्ञान आहे. ज्ञान कोणाचं? भगवंताविषयी ज्ञान. हे ज्ञान या जगामध्ये पवित्र आहे. म्हणजे भगवंताविषयी प्रीती म्हणजे भक्ती आणि ज्ञान, ह्या दोन गोष्टी ह्या जगामध्ये पवित्र आहेत. आणि असे भक्ती आणि ज्ञान, ह्या दोन्ही गोष्टीला धरून तू ज्ञानोबाराय तू भक्ती करायला लागलायस. पण ही भक्ती आहे कुठं, कशी आहे ज्ञानोबारायांची भक्ती? तर ते सांगतायत, तुझे तुझ ध्यान कळो भक्ती कशी आहे ते सांगितलं. तुझे तुझं ध्यान कळो आले. निवृत्ती दादा म्हणतायत, अरे ज्ञाना, तुला ध्यान कसं लावायचं हे तुला समजलेलं आहे. आता ध्यान कसं लावायचं, ध्यान म्हणजे नेमकं काय? आपणही ध्यान करतो, नाही असं नाही, पण ध्यान शब्द या ठिकाणी जो वापरलाय तो अंतरंगाने वापरलाय. कारण साधारण आपण जर ध्यान करायला बसलो प्रारंभी अवस्थेमध्ये ध्यान डोळे उघडे ठेवून करायचं की डोळे बंद करून करायचं? तुमचा काय अनुभव आहे? ध्यान करायचंच झालं तर डोळे लावून करायचं की डोळे उघडे ठेवून करायचं? का ध्यान करतच नाही तुम्ही? डोळे बंद करून का? डोळे बंद करून करणं ध्यान करायचं म्हणलं की ते अवघड आहे. प्रारंभी डोळे बंद करून ध्यान आपण करू शकत नाही. जर करायला गेलो तर आठवड्याचा बाजार पहिला डोळ्यासमोर उभा राहतो. नाही आपण केलेलं जे काही कर्म असेल, विपरीत कर्म असेल, ते विपरीत कर्म आपल्या डोळ्यासमोर उभं येऊन राहतं. जे आपण कधी घरच्यांना सांगत नाही, आपल्या पत्नीला सांगत नाही, वडिलांना सांगत नाही, कोणालाच सांगत नाही, आणि आपण दुसरीकडे वाच्यता कुठेही करत नाही, असं कर्म केलेलं ते ध्यानामध्ये समोर येतं. कारण त्याचा नाश झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही आपल्याला, म्हणून ते समोर येतं त्या ध्यानाच्या ठिकाणी. म्हणून डोळे बंद करून केलेलं ध्यान
हे लवकर लागत नाही. मग प्रारंभी काय करावं, तर प्रारंभी डोळे उघडे ठेवून ध्यान करावं. पूजा असेल देवाची, है की नाही, देवाची पूजा करतो आपण, देवाला समोर ठेवून ध्यान केलेलं प्रारंभी अवस्थेमध्ये चांगलं. मग आता हे प्रारंभी अवस्थेमध्ये तो ध्यान जो करतो, त्या ध्यान करणाऱ्याला शास्त्रीय भाषेमध्ये ध्याता असं म्हणतात. चुकलं तर सांगा बरं का, कारण इथं सगळी रत्न आहेत. प्रारंभी अवस्थेमध्ये जो ध्यान करतो त्याला ध्याता असं म्हटलं जातं. मग हा ध्याता आणि त्याच्यानंतर जो ज्या ईश्वराचं तो ध्यान करतो, पांडुरंगाचं असेल, रामकृष्ण हरी विष्णू गोविंद कोणाचंही ध्यान करत असेल, ज्याचं तो ध्यान करतो त्याला ध्येय असं म्हणतात. म्हणजे ध्याता आणि ध्येय. मग आता हे ध्याता आणि ध्येय, मग आता हे वेगळे आहेत का एकच आहेत? आता हे कसे झाले? ध्यान करणारा आणि ज्याचं ध्यान करायचंय तो म्हणजे ईश्वर. मग आता हे दोन एकत्र एक आहेत का वेगळे आहेत? काहीतरी बोला. प्रारंभी अवस्थेमध्ये हे दोन कसे आहेत? वेगळे आहेत. आता तुम्ही ध्यान करताय, कोणाचं ध्यान करताय तुम्ही? विठ्ठलाचं. मग आता तुम्ही आणि विठ्ठल एक आहात का वेगळे आहात? एकच म्हणायचं. पण प्रारंभी अवस्थेमध्ये एक नाही. प्रारंभी अवस्थेमध्ये दोन्हीही वेगळे आहेत. ध्यान करणारा आणि ज्याचं ध्यान करतो तो, हे दोन वेगळे आहेत. मग ह्या ध्याता आणि ध्येय ह्या दोघांच्या संबंधामध्ये जे लागतं त्याला ध्यान म्हणतात. विठ्ठल आता हे ध्यान, ध्याता, ध्येय आणि ध्यान. आता हे अगोदर दोन होते, पण त्याच्यामध्ये पुन्हा मिसळलं ध्यान आलं. आता हे झाले तिघेजण. मग हे तिघेजण झाले. मग यालाही शास्त्रामध्ये काय म्हटलं जातं? त्रिपुटी म्हटलं जातं. मग ह्या शास्त्रामध्ये जर याला त्रिपुटी म्हटलं असेल तर असं त्रिपुटी आणि ह्या त्रिपुटीचा जो बाद होतो आणि बाद झाल्यानंतर जे ध्यान लागतं तर ते ध्यान ज्ञानोबाला लावत होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला असं त्रिपुटी विरहित ध्यान ज्ञानोबा करत होते. आणि असं त्रिपुटी विरहित ध्यान करणं काही आपल्यासारख्याचं सोपं काम नाही. आपणही ध्यान करतो नाही असं नाही, पण ध्यान करायला गेलं आणि तिकडं जर एखादा चहाची कपाची बशी जर काही वाजली, कानावर जर पडली, तर आपण लगेच म्हणतो माझाही टाक, आहे की नाही? हे आपलं ध्यान, हे आपलं ध्यान असं तिकडं जातच नाही. पण ज्ञानोबरायचं ध्यान असं त्रिपुटीला बाधित करणारं ध्यान होतं. आणि ह्या त्रिपुटीचा बाद केलेलं ध्यान ज्ञानोबरायला करायचं हे जमलं होतं. हे निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं. आणि हे लक्षात आल्यानंतर मग निवृत्तीनाथांना लक्षात आलं की बाबा मी उपदेश केला हे ठीक आहे, पण ध्यान तर ह्याचं ध्यान तर अगोदरपासूनच आहे. त्या ब्रह्मतेजाचं ध्यान हा ज्ञानोबराय करतोय की ज्यामध्ये त्याला कसलीच काही त्याला बाधाच नाही, असं ध्यान तो करतोय. पण ह्या ध्यानाचा विस्तार सुद्धा निवृत्तीनाथांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात केला. तुझी देवा तुझा तुझी भाव, तुझा तुझी देवा तुझा तुझी भाव, तुझा तुझी देवा तुझा तुझी भाव, तुझा तुझी
विठ्ठला संदेह अन्यथा ते विठ्ठला संदेह अन्यथा ते तुझा तुझी देव तुझा तुझी भाव विठ्ठला संदेह अन्यथा ते विठ्ठला संदेह अन्यथा ते माऊली ज्ञानोबरायाचं ध्यान लागायला लागलं आणि हे ध्यान कसं करायचं हे त्यांना समजलं. हे निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर निवृत्तीनाथांना असं वाटलं की असं ध्यान लागल्यानंतर मग काय होतं, कुठली अवस्था प्राप्त होते. तुझा तूची देव तुझा तूची भाव, है की नाही? कारण असं जर ध्याता ध्येय आणि ध्यान ह्या तिघांना जर एकरूप जर झाले तिघेजण तर मग मात्र शिल्लक काय राहतं, काहीच शिल्लक राहत नाही. मग तो देवच होतो ना. देव पहावयासी गेलो देवची होऊन ठेवलो. आणि हे ध्यानामध्ये शक्य आहे. आणि ते ध्यान ज्ञानोबराय करतात हे पाहिल्यानंतर निवृत्तीनाथांच्या लक्षात आले आणि मग निवृत्तीनाथ म्हणतायत तुझा तूची देव तुझा तूची भाव. अरे तू देव झालायस म्हणजे ज्या विठ्ठल परमात्म्याचं तू ध्यान करत होतास तो विठ्ठल परमात्मा आता दुसरं तिसरं कोणी राहिलं नाही. तुम्ही दोघे जण एक रूप झालेला आहात. म्हणून तुझा तूची देव तुझा तूची भाव. आता भाव पुन्हा भाव शब्द वापरला आहे की नाही. आता देव झाल्यावर पण देवाला भाव आवडतो महाराज. देवाला दुसरं काही आवडत नाही. तुमची संपत्ती बाकी काही आवडत नाही. आपली संपत्ती आपण गुंडाळूनच ठेवावी महाराज. कारण देवाला आपण जे फुलं अर्पण करतो की नाही, जल फूल अर्पण करतो की नाही, हे आपण निर्माण केलंय का देवाने निर्माण केलंय? कोणी निर्माण केलंय? आपण. सातबारा आपल्या नावचा आहे. शेतामध्ये फुलं पिकली, शेतामध्ये फुलं झाली म्हणा समजा, शेतातलं विहिरीला पाणी लागलं, बोरला पाणी लागलं, म्हणून ते आणलं देवाला वाहिलं, फुलं आणली देवाला वाहिली. पण ही निर्माण केली का आपण? आपण निर्माण केलेलीच नाहीये. देवानेच निर्माण केलेलं घ्यायचंय, देवालाच व्हायचंय, तरी आपण म्हणतो. तुकोबारायांना हे माहिती होतं, पण तुकोबारायांनी तसं नाही केलं. तुकोबाराय म्हटले दुसरं अर्पण करायला आपल्याकडे काहीच नाही. राहू आता हेची ध्यान डोळा मन लंपट कोंड कोंडुनी जीव देह भावे पूजी. हा देहच ओळून टाकला महाराज तुकोबारायांनी. आणि दुसरं अर्पण करायला आपल्याकडे काहीच नाही महाराज. या जगामध्ये दुसरं आपण किती जरी देवाला हार घाला, काही करा काही नाही, पण अंतःकरणातला भाव जोपर्यंत आपण देवाला समर्पित करत नाही तोपर्यंत भाव कळत नाही. आणि तो भाव ज्ञानोबरायांना कळला. म्हणून तुझा तुझी भाव. म्हणून हे ज्ञानोबरायचं ध्यान लागलं. ज्ञानोबराय आता देवच झाले, विठ्ठल स्वरूप झाले, भावही विठ्ठल स्वरूप झाला. आणि असं असताना त्याच्यानंतर मग काय झालं? विठ्ठला संदेहो अन्य तत्वी. मग निवृत्तीनाथ म्हणतात की माझ्या अंतःकरणामध्ये थोडासा कुठेतरी संदेह होता, त्याचं सुद्धा निवारण झालं. आता निवृत्तीनाथाला संदेह असेल याच्यामध्ये नाही, पण चरित्र अनुषंगाने आणि आलेल्या त्या वर्तमान कालाच्या अनुभूतीप्रमाणे निवृत्तीनाथ बोलले असतील. नाही तर निवृत्तीनाथाला संदेह यावा असं तर काय नाही. कारण ज्यांची वृत्तीचा जन्मातच नाश. आणि त्या निवृत्तीनाथांचा जो संदेह कोणता होता तर अन्यतत्वी. अन्यतत्वी. पण या ठिकाणी आता संदेहाचे प्रकार सुद्धा सांगितले गेले. संदेह कुठला संदेह असतो? शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितले गेले. प्रमाण संदेह आहे, प्रमेय संदेह आहे आणि विपरीत संदेह. ह्या 3ही आहेत. पण ह्या 3ही संदेहाचं काय झालं? निराकरण झालं. 3ही संशय मिटले गेले, 3ही संशय फिटले. मग राहिलं काय? अन्यतत्वी. याचा विचार करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला निवृत्तीनाथ या ठिकाणी अन्यतत्वी म्हणतात. अन्यतत्वी म्हणण्याचं कारण एवढंच आहे, जगामध्ये 2च तत्व आहेत. एक द्वैत आणि दुसरं अद्वैत. माझ्या बुद्धीप्रमाणे बरं का, बाकी अजून काय तत्व असतील ते सगळ्यांना माहिती आहेत. या जगामध्ये 2 तत्व आहेत, एक द्वैत आणि एक अद्वैत. मग द्वैत काय करतं? द्वैत हे सगळे भाग वेगवेगळे करतं. ब्रह्म वेगळं आहे,
जीव वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे, माया वेगळी आहे, हे सगळं वेगळं वेगळं करतात. ते कधी एकाला जोडतच नाही. ह्याला द्वैत म्हणतात. मग अद्वैत काय करतं? जीव आणि ब्रह्म एकच आहे, जड जगत एकच आहे, ईश्वर ब्रह्म एकच आहे. ह्या सगळ्या एक मानणारी जी आहे ती म्हणजे अद्वैत आहे. हे तत्व आहे अद्वैत तत्व. आणि ते अद्वैत तत्व आपल्या सनातन धर्मामध्ये ज्ञानोबरायांनी स्वीकारले, सगळ्या सनातन धर्मीयांनी स्वीकारले. कारण भगवंत स्वतः म्हणतात ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन, आहे की नाही? आपण सगळे त्याचे आहोत, आपण त्याचेच वंशज, म्हणजे त्याचे म्हणजे तोच आहे, आपल्यापर्यंत तोच आहे. ते आणि आपण वेगळे नाही आहेत हे सांगण्याकरता अद्वैत. म्हणून हे दोन तत्व आहेत. आणि त्या दोन तत्वापैकी ज्ञानोबरायांनी अद्वैत तत्वाचं हे केलं. बाकी अन्य याचा काय केला? त्यांनी बाद केला, अन्य तत्व घेतलं नाही. म्हणून अन्य तत्वी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला पण आता या ठिकाणी गंमत अशी आहे की ठीक आहे, ज्ञानोबरायांना उपदेश झाला. उपदेश झाल्यानंतर ज्ञानोबरायांनी त्यांना ध्यान कसं करायचं हेही समजायला लागलं. ब्रह्मतेजाचं ध्यानही ज्ञानोबराय करायला लागले. हेही सगळं झालं, हेही मान्य आहे. जो काही संदेह होता निवृत्तीनाथांचा तोही गेला. आणि तो गेल्यानंतर पण हे ध्यान करत असताना निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं की बाबा हे जे ध्यान लागत हे काही साधारण नाही. पण या ध्यान करण्याकरता काय करावं लागतं, कुठली साधना केली पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे असं ध्यान लागल, हे सांगत असताना सांगताय त्या भंगाच्या तिसऱ्या मुरुडोनिया उपजलासे चित्ती. मुर्डोनिया मन. या ठिकाणी निवृत्तीनाथ म्हणतात ध्यान लागलं, पण का लागलं, काय करावं लागतं
कोणती साधना करावी लागते त्याचं थोडंसं सांगतायत. ते म्हणतायत मुरडोनिया मन उपजलासे चित्ती कोठे तुझरी ते न दिसे रया. आता मुरडोनिया मन असं म्हणतायत. आता मुरडणे म्हणजे नेमकं काय करणे? मुरडणे, मुरडणे या शब्दाचा अर्थ जर घ्यायचा झाला तर मुरडणे म्हणजे काय, नटणे एवढंच माहिती आहे आपल्याला. आणि क्षमा मागून ते बायकांमध्ये असतं ते नाक मुरडणं असं काहीतरी म्हणतात. असो, हे दोन अर्थ आपल्याला माहिती आहेत. पण मुरडणे नटणे, पण याच्यापेक्षा शास्त्रामध्ये त्याचा अर्थ थोडासा वेगळा आलाय. मुरडणे या शब्दाचा अर्थ तसा नाही. मुरडणे या शब्दाचा अर्थ वेगळा आहे थोडा. माता माऊली आहेत या ठिकाणी. तुम्ही करंजी केली का कधी? करंजी, त्या करंजीला मुरडणे नावाचा एक प्रकार असतो. हे आत्ताच्या साच्यामधल्या नाही बरं का, त्याला मुरडायची काय आवश्यकता नाही. पण करंजी मुरडण्याचा एक प्रकार असतो. कारण करंजी लाटत असताना लाटल्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी मुरडायची त्या ठिकाणी त्याला उलट करावं लागतं. पण उलट करत असताना सुद्धा एक कला आहे. जर ते दोन्ही भाग जर जाड झाले, मुरडल्याचा भाग जर दोन्ही जाड झाला तर कडा जर जाड झाला तर करंजी तळत असताना ती कड तशीच कच्ची राहते. मग कच्ची राहिली म्हणून करंजी जर पुन्हा तळायला घेतली तर ती करंजी फुटते. बरोबर आहे का माता माऊल्यांना? असं म्हणतात. मग करंजी फुटते. आणि बरं जर करंजी फुटू नाही द्यावी तर कड कच्ची राहते. त्यामुळं मुरडणे ही एक कला आहे. मग हे मुरडावं लागतं. मुरडावं लागतं म्हणजे काय करावं लागतं तर उलट यावं लागतं. ज्या दिशेला लाटलेलं आहे त्या लाटलेल्या भागाला उलट करणं ह्याला मुरडणं म्हणतात. पुरुषांमध्येही एक मुरडणं आहे. पण कुठं? शेतामध्ये. शेतात गेल्यानंतर दोन बैल झुपले आणि झुपल्यानंतर शेतामध्ये काय घालतो आपण? मुरडण घालतो की नाही? मुरडण घालतो. मग मुरडण घातल्यानंतर ते मुरडण सरळच जाणार का वळवून परत आणावं लागतं? बरं, वळवल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही, जमत नाही, वळवावंच लागतं. त्याला उलट केल्याशिवाय जमतच नाही. त्याला मुरडण असं म्हणतात. आपल्या भागाकडे तर मुरडणच म्हणतो आपण. म्हणून हे मुरडण आहे. पण या ठिकाणी करंजी मुरडायची नाही किंवा आपल्याला एखादं मुरडणही घालायचं नाही. मग या ठिकाणी काय करायचं? निवृत्तीनाथ म्हणतायत या ठिकाणी मनाला मुरडण घालायची. कोणाला? मनाला. आणि मनाला मुरडण घालायचंय म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. कारण मनाचा स्वभाव हा खूप विचित्र आहे. कारण मनाचा स्वभाव जर पाहायला गेलो तर मनाचा स्वभाव हा फक्त बाहेर पळणार आहे. कुठे? बाहेर. थांबतच नाही जागेवर महाराज. आणि त्याला जागेवर थांबवायचं म्हटल्यानंतर त्याला मुरडण घालावं लागतं. आणि असं तसं मुरडण घालून जमत नाही. कारण मनाचा स्वभाव आपल्याला कसं असतं? स्वभाव एक तर आपल्याला स्वभाव कळालेला असतो, प्रभाव कळत नाही. मनाचा प्रभाव खूप चंचल आहे. ते कुठेही घेऊन जातो. पण त्याचा स्वभाव स्थिर राहणे हा नाही आहे, बाहेरच पळत राहतो. म्हणून या ठिकाणी निवृत्तीनाथ म्हणतात की अरे ज्ञानोबा, तुला मनाला मुरडण सुद्धा घालता आली. म्हणजे मनाला वळवता आलं. वळवता आलं म्हणजे काय करता आलं तर त्या मनाला अंतर्मुख केलं जातं. मग अंतर्मुख केल्यानंतर काय होतं? अंतर्मुख केल्यानंतर मनाला जर तुम्ही अंतर्भूत केलं, अंतरंगामध्ये जर ओढलं गेलं, आत ओढलं, वळवलं तर काय परिणाम होतो? परिणाम व्हायला पाहिजे ना. त्याचा परिणाम होतो. मनाला जर अंतरंग जर केलं मन तर त्याचा परिणाम होतो उपजत. आहे की नाही? मनाला मुरडल्यानंतर काय होतं? पुढचं काय? मुरडोनिया मन उपजलासी चित्ते. मनाला मुरडल्यानंतर त्या ठिकाणी एकाचा जन्म होतो. काहीतरी उपजतं. पण काय उपजतं? काय उपजल्या जातं? तर त्या ठिकाणी बोधपुत्र उपजतो. विठ्ठल विठ्ठल. बघा,
मनाला मुरडल्यानंतर मनाला जर आपण अंतरंग केलं आणि अंतरंग केल्यानंतर त्या ठिकाणी बोधाचा जन्म होतो आणि बोधाचा जन्म झाल्यानंतर त्या बोधाचा परिणाम काय होतो? त्या बोधाचा परिणाम कुठे तुझरी ते न दिसेरया, कुठे तुझरी न दिसेरया, न दिसेरया, कुठे तुझरी मुरडुनिया मन उपजला सिद्धीचे, कुठे तुझरी न दिसेरया, कुठे तुझरी न दिसेरया, मुरडुनिया मन उपजला मनाला अंतर्मुख केल्यानंतर काय होतं तर बोध जन्माला येतो आणि बोध जर आपल्या अंतःकरणामध्ये उपसला तर मग काय होतं त्याचा परिणाम सांगितला. कोठे तुझ रीते न दिसेरया, आपल्या शरीरामध्ये काहीच रिकामं राहत नाही. काहीच रिकामं राहत नाही म्हणजे सगळं भरल्या जातं. ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे, हे की नाही. काय होतं तर या अंतःकरणामध्ये जे काही 6 घर आहेत ना आपले षडरिपू आपण म्हणतो त्याला, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, ही जी घरं आहेत ना ही घरं भरल्या जातात. कशाने? विकाराने. बोध उपसल्यानंतर विकार राहील का तिथे? काहीच राहणार नाही. कारण ज्या वेळेला ध्याता ध्येय आणि ध्यान एकरूप झाल्यानंतर भगवंत जर त्या ठिकाणी आल्यानंतर काय शिल्लक राहतं? कोठे तुझ रीते न दिसेरया. कसं? विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. आणि ही अनुभूती यायला लागली. परिणाम प्रत्येक ठिकाणी विठ्ठल परमात्म्याचं दर्शन व्हायला लागलं. कुठेही पहा विठ्ठलच आहे. येथे हरी तेथे हरी, हरीने घर कोण दिले. सगळीकडे विठ्ठलाची अनुभूती यायला लागली. नुसतं इथंच नाही, कोणत्या कोणत्या ठिकाणी विठ्ठलाची अनुभूती यायला लागली. आणि हे झाल्यानंतर आता खरं जर पाहायला गेलं आपल्यालाही ती अवस्था प्राप्त होते, पण आपण कधी आपल्या मनाला मुरडण्याचा प्रयत्न करत नाही का? करतो आपण. जरी आपण वारीला आलो, काही जण वारीला बरेच जण मंडळी वारीला येतात, पण काही जण केवळ हॉटेलची चव घेण्याकरता येतात. काही जण मंडळी येतात चला कीर्तन ऐकण्याकरता येतात. भले अर्थ कळो नाही कळो, पुन्हा अभंगाचं चरण लक्षात राहो नाही तर नाही राहो, पण काहीतरी तुका म्हणे म्हणतात, पण कीर्तन ऐकण्याकरता. आज तिथे आहे कीर्तन, ह्यांचं तिकडे त्यांचं इकडं. काही जण कीर्तन ऐकण्याकरता येतात. काही जण फक्त ज्ञानोबरायचं दर्शन बास एवढं वारीला लागायचं. काही जण दर्शन राहू जा पण इकडे जा तिकडे जा. काही जण फक्त आळंदीमध्ये भेटीघाटी होतात म्हणून येतात. प्रत्येकाचं येण्याचं प्रयोजन वेगवेगळं आहे, पण मनाला मुरडण्याचं जर खरं प्रयोजन असेल वारी तर ती आहे सत्संगती. आणि मनाला मुरडावं लागतं. वारीला यायचं म्हणजे काय? घराचा सगळा संसार सोडून इकडे यायचं ना आपल्याला. आपण मुरडूनच आलोत ना इकडे, आहे की नाही. आता कोणाकोणाच्या दुबार पेरण्या सुरू आहेत बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे, त्यामुळे वारी थोडीशी कमी भरली असं म्हणतायत लोक, पण असं नाही. वारी जी भरली ती आनंदाची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. निवृत्तीनाथ म्हणतात की मनाला मुरडल्यानंतर अंतःकरणामध्ये बोध उत्पन्न झाला आणि बोध उत्पन्न झाल्यानंतर त्याच्यानंतर काहीच या ठिकाणी आता मात्र ओत पोत परमात्मा या देहामध्ये भरून उरलेला आहे. आणि भरून उरल्यानंतर सुद्धा कधी कधी काय होतं, कुठे ना कुठे थोडंसं काहीतरी शिल्लक राहतं. पण ज्ञानोबरायांना तसं काय वाटलं नाही. पण त्या ठिकाणी निवृत्तीनाथांनी अजून थोडासा विस्तार सांगितला तिथे. तो काय सांगितला त्या अभंगाच्या 4थ्या चरणात. दीपके दीपक पाजळल्या ज्योती, दीपक आवळल्या ज्योती,
ठिकाणी मात्र थोडस कठीण आहे मला हे बरं. दीपकी दीपक मावळल्या ज्योती, है की नाही? घर भरी वाती शून्य झाल्या. कारण ज्ञानोबराच्या अभंगाला अर्थ लावायचा म्हणलं की थोडं अवघडच जातं बरं का. आता आपला अनुभव असा आहे की इथं ज्ञानोबराय म्हणतायत दीपकी दीपक मावळल्या ज्योती, म्हणजे दिव्याने दिवा मावळला. मावळला म्हणजे विझवला, है की नाही? आता दिव्याने दिवा विझवला असं म्हणतायत. पण तसं पाहायला गेलं तर आपला अनुभव काय आहे? दिव्याने दिवा लावतात, पेटवतात का विझवतात? काय अनुभव आहे तुमचा? दिव्याने दिवा पेटवायचा की दिव्याने दिवा विझवायचा? नेमकं काय? बरं, दिव्याने दिवा पेटवतात हे आपल्याला माहिती आहे, पण दिव्याने दिवा विझवायचा कसा हे तरी आपल्याला माहिती आहे का? हेही आपल्याला माहित नाही. पेटवायचा माहिती आहे, पण विझवणं माहिती नाही. म्हणून ज्ञानोबरायचे अक्षर आहेत. पण आता ज्ञानोबरायचं गुढ आहे. पण या ठिकाणी विझवणे या शब्दाचा अर्थ सांगितला गेला. एक सुभाषितकाराचा आपण आधार घेऊ. सुभाषितकार म्हणतात, खद्योतो द्योत देतावत यावन्नोदयते शशी उदयते सहस्रांशो न खद्योतो न चंद्रमा. सुभाषितकार सांगतात, सुंदर सांगतात की ज्या वेळेला खद्योतो म्हणजे काजवा, हा जो काजवा आहे ना, काजवा अंधार देतो का प्रकाश देतो? तुमच्याकडचा काजवा प्रकाश देतो. बारीक का असेना पण काय देतो तो? प्रकाश देतो. काजवा हा प्रकाश देतो. पण कुठपर्यंत देतो? जोपर्यंत त्या चंद्राचा उदय होत नाही तोपर्यंत तो काजवा प्रकाश देतो. पण चंद्राचा एकदा उदय झाला रे झाला की काजव्याचं स्वरूप संपलं. म्हणजे काजवा हा दिवा काय झाला? विझला गेला. बरोबर. एक दिवा विझवायचं कळालं, विझला. पण आता चंद्रा विझला गेला. मग ज्या वेळेला एखादा प्रखर प्रकाश ज्या वेळेला समोर येतो त्या प्रखर प्रकाशामध्ये बाकीचे दिवे विझवण्याची गरज नाही. विझवावे लागतात का? विझवावे लागत नाही, कारण प्रखर तेजापुढे बाकीची जी काही दिवे आहेत हे निसर्गाप्रमाणे मावळल्या जातात. म्हणून दीपकी दीपक मावळल्या ज्योती. पण आता हा झाला व्यावहारिक अर्थ. पण या ठिकाणी असं म्हटलंय की दीपकी दीपक हे दोन दिवे आहेत. किती दिवे आहेत? दोन दिवे आहेत. पहिला दिवा कोणता आणि दुसरा दिवा कोणता हे बघू. विठ्ठल विठ्ठल पहा. आता पहिला जो दिवा आहे तो विझणारा दिवा आहे. पहिला दिवा कसा आहे? विझणारा आहे. आणि दुसरा दिवा आहे तो विझवणारा दिवा आहे. दुसरा दिवा कोणता झाला? बोलत जा. विझवणारा दिवा आहे. हे दोन दिवे आहेत. आता ह्या दोन्ही दिव्यापैकी पहिला दिवा कोणता? ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, है की नाही? ती ही उभी मूर्ती ठेवरी. पण याच्या अगोदर ही एक ज्योत झाली, हा एक दिवा आहे. आणि दुसरा दिवा कुठला आहे? एक दिवा जो विझणारा दिवा आहे तो कुठला आहे? तर याच्याकरता वृत्ती प्रभाकरमध्ये थोडंसं जावं लागेल. वृत्ती प्रभाकरमध्ये वृत्तीची व्याख्या करत असताना सांगितलं की त्या वृत्तीचा प्रकाशक परिणाम म्हणजे वृत्ती. असंच आहे ना? वृत्तीचा प्रकाशक परिणाम, त्याची निवृत्ती होते. तो जो ती जी वृत्ती आहे, अंतःकरणातली जी वृत्ती आहे, त्या वृत्तीचा काय होतो? त्या ठिकाणी नाश होतो. हा एक दिवा आहे. अंतःकरणातल्या वृत्तीचा नाश होतो, हा एक दिवा आहे. पण त्या अंतःकरणातल्या वृत्तीचा नाश कशाने होतो? पण ज्योतीची निज ज्योती. जेव्हा त्या अंतःकरणामध्ये जर पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप जर झालं, आणि पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप, मग आता पांडुरंग परमात्म्याच्या पुढं ते हे उभी मूर्ती, आहे की नाही? मग विठ्ठलाची मूर्ती ज्या वेळेला समोर येते, मग विठ्ठल जर अंतःकरणामध्ये आला तर त्याच्यानंतर अंतःकरणातली वृत्ती शिल्लक राहील का? अंतःकरणातली वृत्ती शिल्लक राहणार नाही. म्हणजे पहिला दिवा, दुसरा दिवा जो आहे तो प्रखर आहे,
त्याचं तेज प्रखर आहे आणि त्याचं तेज प्रखर असल्यामुळं बाकीचे दिवे या ठिकाणी मावळले जातात. म्हणून दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभरी वाती शून्य झाल्या. आता घरभरी वाती म्हणजे नेमकं काय? कारण या ठिकाणी असं म्हटलं जातं की हे घर मानतं, ह्या देहाला आपण घर मानू. या घरामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे सगळे काम क्रोध लोभ हे जे आहेत ना, हे घर करून राहतात, है की नाही? हे घर करून राहतात, हे निघता निघत नाहीत बाहेर. जर एखादा रागीट माणूस असेल तर रागीट माणूस मरेपर्यंत रागच करतो. अशी एका एका कामासाठी कितीतरी जन्म घ्यावे लागतात, क्रोधासाठी कितीतरी जन्म घ्यावे लागतात. तेव्हा कुठेतरी आपल्याला त्या एका एका अवगुणावरती विजय मिळवता येतो. एकाच जन्मामध्ये 6 जणांबरोबर युद्ध करता येत नाही. ज्ञानोबारायांनी एकच तप केलं होतं, पण कुठपर्यंत केलं होतं? अनंत माझी ये सत्यवाचाची ये तप, है की नाही? केले असे बहुत कल्प, अनंत कल्पच्या कल्प ज्ञानोबारायांनी सत्य बोलण्याचं काय केलं होतं? तपश्चर्या केली होती. आपलं सत्य तर सोडा, आपण तर सत्य बोलूच शकत नाही. फोन आला रे आला, जरी आपण आळंदीत असलो तरी आपण सांगत नाही आळंदीत आहे, जरी इकडे असलो घरी असलो तरी सांगत नाही आपण घरी येत म्हणून. आपण नित्य खोटं बोलण्याचा आपण जास्त प्रयत्न करतो. फोनवर सुद्धा असं तर आपण बोलत असेल की नाही तो भाग वेगळा, पण फोनवर तर माणसं खोटं असो. आता इथं सगळ्यांकडे फोन नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना अनुभव नाही. विठ्ठल 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 म्हणून दीपकी दीपक मावळल्या ज्योती. एखादं तेज जर प्रखर असेल तर त्या प्रखर तेजापुढे बाकीची दिवे काय होतात? आपोआप विझले जातात. आणि अंतःकरणामध्ये मग केवळ अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा राहतो. आणि भगवान परमात्मा राहिला की मग बाकीचे जे काही विकार आहेत ना, ते विकार काय होतात? घरभरी वाती शून्य झाल्या. प्रत्येक घरामध्ये हे जी 6 घर आहेत त्या प्रत्येक घरामध्ये त्यातली सगळे विकार नाहीसे होऊन जातात. आणि जर विकार नाहीसे झाले तर मग काय होतं? हे सगळं शून्य होऊन जातं महाराज. आणि शून्य झालं की शून्य झाल्यानंतर काय होतं त्याचंही प्रतिपादन निवृत्तीनाथ करतायत 5व्या चरणामध्ये. वृत्तीची निवृत्ती आपणा संकट, वृत्तीची निवृत्ती आपणा संकट, वृत्तीची निवृत्ती आपला संकट, वृत्तीची निवृत्ती आपला संकट. अवघ्याची वैकुंठ चातुर्भुज, अवघ्याची वैकुंठ चातुर्भुज, तो जातोची देव, तो जातोची भाव, तो जातोची देव, तो जातोची भाव. अवघेचे वैकुंठ चातुर्भुज, अवघेची वैकुंठ चातुर्भुज, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव. ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाला, भगवान परमात्मा जर प्रगट झाला असेल, अंतःकरणातले सगळे विकार जर आपले नाहीसे झाले असतील, तर मग मात्र आपल्या अंतःकरणात काय? वृत्ती शिल्लक राहील. वृत्तीची निवृत्ती आपणासकट. आपणासकट म्हणजे प्रत्येक जे काही पंचेंद्रिय असतील, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय, ह्या सगळ्यांना धरून महाराज आपणासकट वृत्तीची निवृत्ती. मग आता ही वृत्ती प्रत्येक जीवाला महाराज त्रास देते, है की नाही? ही वृत्ती प्रत्येकाला सतवते बरं का. ही वृत्ती काय साधारण समजून चालायचं नाही, कारण परमार्थामध्ये ही वृत्ती घालतेच, नको तिथं घेऊन जाते. आपण जरी परमार्थ करत असलो पण एखादा
एवढासा जरी पाऊल आपला वाकडा पडला शब्दामधून बोलण्यामधून, कारण नारदाच्या गादीवरती उभा राहून सुद्धा जर आपण जर चुकीचं बोलत असेल तर तो महाराज वृत्तीची निवृत्ती नाही. कारण परमार्थ हा आपल्याला निखळ करायचा, झऱ्यासारखा परमार्थ करायचा. आणि झऱ्यासारखा परमार्थ जर करायचा झाला तर उगं पुन्हा झऱ्याचं पाणी इथं असताना तळ्याचं जाऊन पाणी आपण कशाला प्यायचं? काही आवश्यकता नाही. कारण तळ्याचं पाणी पिण्यासारखं नसतं. समुद्राच्या पाण्यामध्ये जरी मीठ असलं तरी स्वयंपाकाला आणून ते आपण वापरत नाही, ते जमत नाही. दुसरं आपण वरून टाकू, आपण लवण दुसरं वरून टाकू, पण समुद्राचं पाणी घेऊन आपण स्वयंपाक करत नाही. तसं अंतःकरणामधल्या ज्या वृत्त्या आहेत ना, ह्या वृत्त्यांची निवृत्ती आपल्याला करावी लागते. कारण आणि हे भाग्य महाराज गुरुकडेच मिळतं बरं का, दुसरं कोणाकडे मिळत नाही. कारण गुरु हा एकमेव, त्याच्याकडूनच आपल्याला पुढच्या मार्गाला जाता येतं. कारण वृत्ती ही फक्त गुरुवर्यांपाशी निवृत्त होते, अन्य ठिकाणी वृत्तीची निवृत्ती होत नाही. कारण आता ह्या मुलांचं सगळ्यांचं भाग्य महाराज की ह्यांना असे गुरुजी लाभले महाराज, खरंच लाभले. मी काही उद्रेकानं बोलत नाही, पण तुमचं भाग्य. आम्ही आळंदीमध्ये आलो त्यावेळेला आम्हाला व्याकरण शिकवायलाही कोणी नव्हतं. निकम बाबा होते, निकम बाबाचं व्याकरण आम्हाला कळायचंच नाही, डोक्यावरून जायचं. आजही पाठाला आम्ही आत्ताही बसलो होतो, आत्ताही आमच्या डोक्यावरून जातं कधी कधी पाठाला बसल्यावर. पण ही मुलं भाग्यवान होती की ह्यांना असे गुरु लाभले. आणि केवळ त्यांचं काही कौतुक करावं म्हणून असं करत नाहीये, परंतु हे गडाचंही भाग्य आहे महाराज. आता त्यांचे आई वडील या ठिकाणी उभे आहेत, बसलेले आहेत. असा एक हिरा दिला महाराज परमार्थामध्ये, की ज्या ठिकाणी जसं काही आता परमार्थाची काही पडती कळा, आळंदीमधली जी काही पडती कळा आहे, खरं सांगतो आळंदीमधली परमार्थाची पडती कळा म्हणजे कोणती? आज मारुती बाबा थकलेले आहेत, अधिष्ठान, मुख्य अधिष्ठान. त्याच्यानंतर डॉक्टर बाबा आहेत, त्यांनाही बऱ्याच आजाराने थोडंसं ग्रस्त केलं जातं. त्यांच्याकडूनही जे काही ज्ञान विद्यार्थ्यांना मिळतं तेही आता थोडंसं कुठेतरी कमी प्रमाणामध्ये व्हायला लागले तब्येतीच्या अनुकरणाने. मग ही जी काही पुढची जी वाटचाल आहे तर ती पुढची वाटचाल तशीच जोमाने चालू राहावी म्हणून ज्ञानोबारायांनी यांना पाठवले. म्हणून हे भाग्यवान आहेत. विठ्ठल कारण संस्कृताचे ग्रंथ शिकवणं हे खूप अवघड आहे, खूप कठीण आहे. कारण संस्कृत एकतर संस्कृत कोणी शिकत नाही, आणि बरं शिकायचं म्हटलं, इथं येऊन यायचं म्हटलं तर इथल्या नियमामध्ये राहून शिकायचं म्हटलं की पुन्हा अवघड. एक तर अगोदरच अवघड आणि पुन्हा इथल्या नियमामध्ये येऊन शिकायचं म्हटलं की अजून अवघड, अवघडात अवघड आहे की नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांना थोडंसं हे वाटत असेल, पण एक सांगतो, जोमाने अभ्यास करा. ही वेळ आयुष्यामध्ये पुन्हा नाही. विठ्ठल विठ्ठल आणि अशाच ठिकाणी, अशाच गुरुवर्यांच्या ठिकाणी आपल्या वृत्तीची काय होते? निवृत्ती होते महाराज. आणि म्हणून ज्ञानोबारायांची सुद्धा वृत्तीची निवृत्ती. कारण ज्ञानोबारायामध्ये तर काय वृत्ती शिल्लक राहिलेलीच नव्हती, निवृत्तीच होती सगळी. ज्ञानोबारायांची कसली अपेक्षा होती? काय अपेक्षा असणार आहे महाराज? काहीच नाही जीवनामध्ये, कसलीच नाही. निवृत्ती नातांचीही नाही. पण केवळ तुमच्या आमच्या कल्याणाकरता त्यांना ज्या मांडायच्या भूमिका त्या केवळ तुमच्या आमच्या कल्याणाकरता. हे जे शब्द आहेत ज्ञानोबारायांचे, हे केवळ तुमच्या आमच्या उद्धाराकरता त्यांनी आपल्याकरता हे अक्षर ब्रह्म या ठिकाणी त्यांनी पेरून ठेवलेले. ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये असेल, हरिपाठाच्या रूपामध्ये असेल, हे केवळ आपल्या उद्धाराकरता साधन आहे. आणि आपल्याला बस त्याचं अनुकरण करायचं आहे, आपल्यातल्या अंतःकरणाच्या वृत्त्या घालवायच्यात. पण आपण तेवढं बी करत नाही. भजन करायला गेलं की जर भजनामध्ये जर आपण पेटी द्यायला जर दान दिलं असेल ना, पैसे वगैरे, आणि जर भजनामध्ये जर चाल नाही म्हणू दिली तर तो भजनापट्ट्या पेटी घेऊन घरी जातो. आपली वृत्ती कधी निवृत्ती होणार मग? म्हणून वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, आपणा सकट. आणि या ठिकाणी अवघेची वैकुंठ चतुर्भुज. आणि सगळ्या वृत्तीची जर निवृत्ती झाली तर त्याच्यानंतर काय होतं? तर हे चतुर्भुज वैकुंठ आपण वर पाहो नाही तर न पाहो, पण ते वैकुंठ आपल्याला साक्षात खालीही दिसायला लागतं.
हे जे काही आपल्याला समोर दिसतं हे सगळं वैकुंठ आपल्याला चतुर्भुज दिसायला लागतं. प्रत्येक व्यक्ती आपल्याला चतुर्भुज दिसायला लागतो. प्रत्येक वस्तू आपल्याला चतुर्भुज दिसायला लागते. आणि ही अनुभूती ज्ञानोबरायांना आली. आणि ही अनुभूती ज्ञानोबरायांना आल्यानंतर पण ज्ञानोबराय म्हणतात, दादा एवढं तुम्ही माझं कोड कौतुक केलं आहे की नाही, एवढं तुम्ही माझं कोड कौतुक करताय, पण हे जे काही सगळं मला जे लाभलंय ना ते कोणामुळे लाभलंय तर त्या तुमच्या अनुभवामुळे लाभलंय. हे अभंगाचं निवृत्ती परमानुभव दे, निवृत्ती परमानुभव दे, निवृत्ती परमानुभव दे, निवृत्ती परमानुभव दे. निवृत्ती परमानुभव निमा, निवृत्ती परमानुभव निमा, निवृत्ती परमानुभव निमा, निवृत्ती परमानुभव निमा. शांती पूर्ण क्षमा ज्ञानदेव, शांती पूर्ण क्षमा ज्ञानदेव, शांती पूर्ण क्षमा ज्ञानदेव, शांती पूर्ण क्षमा ज्ञानदेव, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव. शांती पूर्ण क्षमा ज्ञानदेव, शांती पूर्ण क्षमा ज्ञानदेव, शांती पूर्ण क्षमा ज्ञानदेव, शांती पूर्ण क्षमा ज्ञानदेव, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव. विठ्ठला संदेहान्यता, विठ्ठला संदेहा अन्नपती, विठ्ठला संदेह अन्नपती. विठ्ठला विठ्ठला संदेहा, विठ्ठला संदेहा अन्नदाती, विठ्ठला विठ्ठला संदेहा अन्नदाती, विठ्ठला संदेहा अन्नदाती, तुझा तुझी देवा, तुझा तुझी भाव, तुझा तुझी देवा, तुझा तुझी भाव, तुझा तुझी भाव, तुझा तुझी भाव. ढोपार कुमाई, ढोपार कुमारी, ढोपार कुमारी, टाळी वाजवा, विठोबार कुमारी, मुखाने नाम करा. हरी हरी विठोबार, टाळी वाजवा, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी.
झालासी पावन तुझे तुझ ध्यान कळू आले तुझा तुची देव तुझा तुची भाव फिटला संदेह अन्य तत्वी मुरडोनिया मन उपजलासे चित्ती कुठे तुझ रीते न दिसे रया दीपकी दीपक मावळल्या ज्योती घरभरी वाती शून्य झाल्या वृत्तीची निवृत्ती आपणा सकट अवघेची वैकुंठ चतुर्भुज तुझा तुची देव तुझा तुची भाव फिटला संदेह अन्य तत्वी आणि शेवटी निवृत्तीनाथ म्हणतायत ज्ञान निवृत्ती परम अनुभव नेमा माऊली म्हणतायत ज्ञानोबा निवृत्ती दादा एवढं तुम्ही माझं तोंड कौतुक केलं माझी सगळी तुम्ही अवस्था मला सांगितली पण ह्या सगळ्यामध्ये केवळ गुरूंची कृपा तुमचा जो परम अनुभव आहे त्या अनुभवाला मी पात्र झालो त्या अनुभवाची मला अनुभूती आली मग तो अनुभव म्हणजे कोणता तो अनुभव म्हणजे जो मच्छिंद्रनाथाने कोणाला दिला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले तोच बोध तेच तत्व तेच ज्ञानोबारायापर्यंत आलं आणि हेच ज्ञानोबाराय म्हणतात ह्या परम अनुभव हा तुमचा आहे आणि ह्या तुमचा आल्यामुळे काय झालं तर माझ्या अंतःकरणामध्ये शेवटी जे पूर्ण आहे जी शांती आहे ही जी शांती आहे ना पण ती शांती अशी तशी नाही ती पूर्ण आहे आणि ते पूर्णलाच आपण समाधी असंही म्हणू कारण तिथपर्यंत जाणं समाधीपर्यंत जाणं हे काही साधारण गोष्ट नाही आणि हे प्रत्येकामध्ये असते पण गंमत काय होते आपण नेमकं भक्ती करू शकत नाही ध्यान लावू शकत नाही आपण त्या शांतीपूर्ण तत्वापर्यंत आपण जात नाही याचं कारणही असं आहे कारण आपण 3 गुणामध्ये जास्त राहतो सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण पण हा जो सत्वगुण आहे ना हा सत्वगुण हा कधीतरी सकाळी ज्या वेळेला आपण पवित्र अवस्था होऊन येतो त्यावेळेला तो थोडासा प्रगट असतो मग तेवढ्याच कालावधीमध्ये आपल्याला वाटतं की आपण देवाची देवपूजा करावी अगरबत्ती लावावी गंध लावावा वगैरे वगैरे तेवढाच विचार आपल्यापुरते राहतो पण त्याच्यानंतर मग नाही त्याच्यानंतर मग आपल्या डोळ्यासमोर आरसा येतो आणि मग आपण गंध कसा लावावा कपडे कसे घालावे रजोगुणामध्ये आपण प्रवेश करतो आणि रजोगुणामध्ये प्रवेश केला की रजोगुणामध्ये बराच काळ जातो पुन्हा सत्वगुण प्रगट होत नाही पण त्याच्यानंतर पुन्हा कुणी जर काही आपल्याला सांगायला लागलं की बाबा शेतामध्ये तुमच्या कोणीतरी जनावरं घातली काहीतरी केलं की मग त्या ठिकाणी काही सत्वगुण प्रगट होत नाही महाराज आपला त्या ठिकाणी तमोगुण प्रगट होतो आणि तमोगुण प्रगट झाला की तो पुन्हा काही 1 महिनाभर काही जात नाही मग त्यामुळे अशा रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये आपण सतत नित्य आपण वर्तमानामध्ये राहतो आणि त्यामुळे काय होतं तर आपल्याला जी भक्ती करायची जे ध्यान लावायचं आहे हे मात्र आपल्याकडून होत नाही आणि ते होत नसल्यामुळे कारण ह्याच गुणामुळे कुठल्या रजोगुण आणि तमोगुण आणि ह्या रजोगुण आणि तमोगुणाची आपल्याला वृत्तीची निवृत्ती करावी लागते आणि हे झाल्यानंतरच आपल्याला त्या शांती तत्वाकडे जाता येतं आणि हे शांती तत्व ज्ञानोबा म्हणतात की हे तुम्हाला तुमच्या अनुभवाने प्राप्त झालंय असं म्हणतात आणि हा निवृत्तीनाथांचा आणि ज्ञानोबरायाचा झालेला संवाद माझ्या अल्पबुद्धीला जसा गुरुवर्यांनी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे तो तुमच्या समोर सांगितला ठीक आहे ना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होतो निगमानंद बाबाच्या चरणी नतमस्तक होतो जनार्दन बाबाच्या चरणी नतमस्तक होतो आमचे स्वामीजी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो हे सगळे आमचे टाळकरी मंडळी प्रदीप महाराज पकवाचे गायक हे सगळे ह्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली